वेलकम गाइस. तर आज आपण न्यू टॉपिक सुरू करतोय फिजिक्सचा, ज्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड हा टॉपिक किंवा हा चॅप्टर चालू करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट माहित पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपण फ्लुइड्स म्हणजे काय ते माहिती पाहिजे. मेकॅनिकल प्रॉपर्टी तर आपण शिकून घेऊ, पण फ्लुइड म्हणजे काय अगोदर आपल्याला ते माहिती पाहिजे. आता फ्लुइड मध्ये येते काय काय, त्यानंतर ते माहिती पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड माहिती पाहिजे. ठीक आहे. तर या आणि फ्लुइड मध्ये अजून काय काय पॉइंट्स आहेत. आपल्याला फ्लुइड बद्दलची बेसिक माहिती आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. त्यानंतर आपण हा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड स्टार्ट करू. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण एकदम बेसिक्स बघणार आहोत. फ्लुइड काय, त्याचे प्रॉपर्टीज काय, कशाला फ्लुइड म्हणतात, कोणते कोणते घटक फ्लुइड मध्ये येतात. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्टेट ऑफ मॅटर माहिती पाहिजे, जे की आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत. किती असतात स्टेट ऑफ मॅटर? 3 असतात बेसिकली. कोणते 3 आहेत? फर्स्ट वन इज सॉलिड, then second one liquid, and third one is gas. ओके. तर हे झाले काय, फेज ऑफ मॅटर किंवा स्टेट ऑफ मॅटर. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त, या तिघांच्या व्यतिरिक्त अजून एक स्टेट ऑफ मॅटर असते किंवा फेज ऑफ मॅटर असते, त्याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा. त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा. तर हा प्लाझ्मा काय असतो? तर प्लाझ्मा हा तयार केला जातो लॅबोरेटरीमध्ये. सायंटिस्ट त्यांच्या वर्कच्या किंवा प्रोजेक्टच्या हिशोबाने त्याला तयार करतात. किंवा नॅचरली जर तुम्हाला बघायचं असेल तर लावा इज द बेस्ट एक्झाम्पल, वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्लाझ्मा. असं आहे की लावा पण एक प्लाझ्माचं एक्झाम्पल आहे असं म्हणतात. नेमकं प्लाझ्मा काय असतं बघा, एक सबस्टन्स घ्या तुम्ही कोणताही, आणि त्याला एवढी ट्रिमेंडस अमाउंट ऑफ हीट द्या, एवढी एनर्जी द्या, एवढी ट्रिमेंडस अमाउंट ऑफ हीट त्याला प्रोव्हाइड करा की त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याचे जे पार्टिकल आहेत, ते त्याच्यापासून जे त्याला बाउंड होते, त्याच्यापासून बाउंडिंग त्याची तुटून ते फ्री व्हायला पाहिजे. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री होऊन जायला पाहिजे. ठीक आहे. एवढी ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी त्याला प्रोव्हाइड करायला लागेल. तर ती जवळपास 6000 डिग्री सेल्सिअस प्लस डिग्री आपण एवढी एनर्जी आपण किंवा एवढी हीट आपण एखाद्या सबस्टन्सला जर का दिली तर काय होईल? आपण समजा आयन घ्यायचं, त्याला जर का एवढी हीट समजा दिली, कोणताही सबस्टन्स घ्या, त्याला जर का तेवढी समजा हीट दिली तर काय होईल? त्याचे जे इलेक्ट्रॉन ते काय करायला? फ्री मूव्ह करावं लागेल. कारण एवढी जर काही एनर्जी भेटते तर ते एवढी एनर्जी घेऊन ते लूज होते त्या सबस्टन्स पासून, आणि त्याचे जे ऍटम आहे, त्या सबस्टन्सचे जे ऍटम आहेत ते काय होतील? फ्लो करायला लागते. म्हणजे एक लिक्विडचा त्याच्यात प्रॉपर्टी होऊन जाईल की ते फ्लो करायला लागते, लिक्विड सारखे फ्लो करायला लागते. ठीक आहे. तर त्यालाच आपण काय म्हणतो? प्लाझ्मा म्हणतो. प्लाझ्मा काय असं कळलं तुम्हाला? एक एक्झाम्पल म्हणायचं झालं तर लावा एक टाइप ऑफ प्लाझ्मा आहे. ठीक आहे. त्याचा टाइम पिरियड फार कमी असतो. लॅबोरेटरीमध्ये त्यांच्या हिशोबाने ते तयार केले जातात. ठीक आहे. तर आपल्याला मॅटरचे स्टेटमेंट झाले. बेसिकली ते 3च असतात. एक प्लाझ्मा म्हणून आपण एक फोर्थ स्टेट त्याला तयार केलं. ओके, चालेल. तर आता याच्यानंतर पॉईंट बघा, आपला टॉपिक काय? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आता फ्लुइड आहे नेमकं काय ते आपल्याला बघावं लागेल. तर फ्लुइड काय बघा, द सबस्टन्स which have a ability to flow is called a fluid. कोणताही सबस्टन्स सुद्धा, त्याचा फॉर्म कोणता आहे, स्टेट ऑफ मॅटर कोणता आहे, मॅटर नाही करत ते एवढं, पण मेन काय आहे की तो फ्लो झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? फ्लो. कोणताही सबस्टन्स, लिक्विड असू द्या, गॅसेस असू द्या किंवा प्लाझ्मा स्टेट मध्ये असू द्या, कोणताही सबस्टन्स असू द्या, मेन गोष्ट काय ते फ्लो झाला पाहिजे. बरोबर आहे. तर जर का डेफिनेशन लिहायची झाली, द सबस्टन्स which have a tendency or which have a ability to flow is called as fluid. ओके. तर तुमच्या बुकच्या लँग्वेज मध्ये जर का डेफिनेशन लिहायची झाली तर ती अशी आहे, a fluid means a substance that can flow. ही झाली तुमची बुक मध्ये आहे डेफिनेशन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट काय आहे? आता बघा काय सांगितलंय मी की फ्लुइड मीन्स अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. कोणताही सबस्टन्स, फ्लुइड मीन्स एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. ठीक आहे. तर फ्लो आता काय काय करू शकतात? आपल्याला माहिती आहे लिक्विड फ्लो करू शकतात,
लिक्विड हॅव प्रॉपर्टी टू फ्लो, बरोबर आहे. तुम्ही पाणी टाका सरफेसवर ते फ्लो होईल. त्यानंतर गॅस फ्लो करू शकतो, बरोबर आहे. गॅस तुम्ही सोडून द्या एन्व्हायरमेंट मध्ये ते फ्लो करेल. फ्लो करेल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑटोमॅटिकली विदाउट अप्लाइंग एनी एक्सटर्नल फोर्स ते काय करेल, फ्लो करेल, बरोबर आहे. तर गॅस पण फ्लो करेल. अजून काय फ्लो करेल, सॉलिड फ्लो करेल का, नाही करणार. जोपर्यंत तुम्ही सॉलिडला कोणता तरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत सॉलिड फ्लो करेल का, नाही करणार. फ्लो करेल म्हणजे काय करेल, मोशन करणार, ठीक आहे. त्यानंतर प्लाझ्मा एक नावाचा आता कन्सेप्ट आपण बघितला, एक फेज ऑफ मॅटर बघितलं, ते सुद्धा काय करते, फ्लो करते, ठीक आहे. तर बेसिकली लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा स्टेट हे सगळे काय आहेत, हे सगळे फ्लुइड्स आहेत. का बरं फ्लुइड्स आहे, कारण ते काय कोणती प्रॉपर्टी शो करतात, ते फ्लो करण्याची प्रॉपर्टी शो करतात, की हे जे सबस्टन्स आहे हे काय करू शकतात, हे फ्लो करू शकतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, फ्लुइड म्हणतो, ठीक आहे. तर आता अजून काही पॉइंट्स बघूया आपण फ्लुइडचे. लिक्विड, गॅस किंवा मग लिक्विड अँड गॅस आर collectively called as liquid and glass are collectively called as fluid, बरोबर आहे. इथपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली. आता आपण याचा प्लाझ्मा पण घेऊ शकतो बघा. लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा आर collectively called as fluid. बट प्लाझ्मा काय, प्लाझ्मा नॅचरल नाही, त्याला तयार केला जातो. त्याच्यामुळे तो फक्त जेव्हा आपण प्लाझ्मा यूज करणार तेव्हाच आपण त्याला म्हणणार, बरोबर आहे. प्लाझ्मा हा नॅचरल नाही, त्याच्यामुळे आपण काय घेतो, फक्त लिक्विड आणि गॅस. हे काय मेन आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅस म्हणजे हे दोन. त्याच्यामुळे आपण लिक्विड आणि गॅस सारखा लिक्विड कॉल्ड एज फ्लुइड. आता काय होतं बघा, थर्ड पॉइंट काय, इट कॅन बी डिफॉर्म by applying external force. एक्सटर्नल फोर्स जर का आपण अप्लाय केला कशावर, फ्लुइडवर, तर तो काय होणार आहे, डिफॉर्म होणार, ठीक आहे. आता डिफॉर्म होणार म्हणजे नेमकं काय होणार, तुम्हाला माहिती आहे फॉर्म म्हणजे काय, एक विशिष्ट रचना, ठीक आहे. त्याला जर का डी लावलं तर काय, ती रचना काय होणार आहे, डिफॉर्म होणार म्हणजे काय, नाही, ठीक आहे. तुटणार म्हणजे आपण एक सिंपल लँग्वेज मध्ये जर का सांगायचं झालं तर आपण त्याचं काय करतो, तर शेप चेंज करतो. कशाचा, फ्लुइड्स. आपण काय करतोय, शेप चेंज करतोय. कशाने चेंज करतोय, बाय अप्लाइंग एनी एक्सटर्नल फोर्स. कोणत्याही गोष्टीवर जर का आपण फोर्स अप्लाय केला तर ऑब्विसली त्यात काहीतरी बदल घडून येणार आहे, ठीक आहे. समजा एक तुम्ही बॉल घ्या, आपला स्पंजचा बॉल, आणि त्याला तुम्ही फोर्स अप्लाय करा आणि त्याला दाबा, काय होणार आहे, तो कम्प्रेस होणार आहे, चपटा होणार आहे, ठीक आहे. तर तीच गोष्ट इथं पण आहे, फ्लुइडवर जर तुम्ही कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्याचे काय होणार, शेप चेंज होणार आहे. तर फ्लुइडला तुम्ही कम्प्रेस नाही करू शकत, तुम्ही पाण्यात दाबू शकता का, नाही दाबू शकत. तर मग आता याला डिफॉर्म कसं करायचं, फ्लुइडला डिफॉर्म कसं करायचं, सिंपल आहे. त्याला एका बिकर मधून दुसऱ्या बिकर मध्ये टाका, म्हणजे कपामधून त्याला ग्लास मध्ये टाका किंवा ग्लास मधून त्याला कंटेनर मध्ये टाका. जर का कप मधून जर का तुम्ही त्याला ग्लास मध्ये टाकला तर त्या कपच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे ते ग्लासचा शेप घेऊन ग्लास मध्ये टाकलं, ग्लासचं जर का फ्लुइड तुम्ही कंटेनर मध्ये टाकलं तर तो ते जे फ्लुइड आहे ते कंटेनरचा शेप घेईल, बरोबर आहे. तर त्याला आपण त्या फॉर्म मध्ये डिफॉर्म करू शकतो किंवा त्या कंटेनर मध्ये आपण त्याला डिफॉर्म करू शकतो, ठीक आहे. तर इट कॅन बी डिफॉर्म बाय अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स. आता याच्यात फेजेस कोणते कोणते आपण बघितले, फ्लुइड कंटेन कोणते फेज आहेत, फॉलोइंग फेजेस, स्टेट ऑफ मॅटर किंवा फेजेस ऑफ मॅटर. कोणते कोणते, लिक्विड, सेकंड वन इज गॅस, आणि एक थर्ड वन प्लाझ्मा. ओके, तर हे तीन पॉइंट बघितले. पण आपण थेरी पार्ट काही बघत नाही, आपण फक्त पॉइंट बघतोय, पॉइंट फक्त फ्लुइडचे आपण इन्फॉर्मेशन घेतोय, ठीक आहे. ते मी फक्त तुम्हाला पॉइंट वाईज सांगतोय, ठीक आहे. तर आपण फ्लुइडचे डेफिनेशन बघितली, त्यानंतर फ्लुइड मध्ये काय
लिक्विड आणि गॅस आर कलेक्टेड कॉल्ड फ्लुइड. त्यानंतर आपण त्याला डिफॉर्म करू शकतो बाय अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स. त्यानंतर त्याचे स्टेट कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा हे तीन स्टेट येतात. ठीक आहे. हे काही तुम्हाला पेपर मध्ये असं काही विचारणार नाही. एमसीक्यू विचारला तर एमसीक्यू पण नाही विचारणार, फक्त फ्लुइडची डेफिनेशन लक्षात ठेवा. विचारणार तर नाही पण लक्षात ठेवा, विचारली तर सोपी आहे तशी. त्यानंतर हे बाकीचं विचारणार तर नाही तरी तुम्ही फ्लुइड म्हणजे काय, कारण बेसिक मी आजचं लेक्चर यासाठी बेसिक करतोय कारण याच्यानंतरचा जो पूर्ण जो टॉपिक आहे ते तुम्हाला बेसिक जर का समजलं व्यवस्थित की फ्लुइड्स काय, फ्लुइडच्या प्रॉपर्टी काय हे जर कळलं तर पूर्ण टॉपिक समजायला सोपं जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं फ्लुइड्स काय, सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. त्यानंतर काय लिक्विड अँड गॅस आर कलेक्टेड कॉल्ड एज फ्लुइड. त्यानंतर इट कॅन बी डिफॉर्म्ड बाय अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. फ्लुइड कंटेन फॉलोइंग स्टेट ऑफ मॅटर, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काही पॉईंट बघूया. तर बघा समोरचे काय पॉईंट आहे की फ्लुइड फ्लो अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. फ्लुइडच काय, कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर ते काय होणार आहे, फ्लो होणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट काय, शेअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0. आता शेअर मॉड्युलस हा जर कन्सेप्ट समजून. ठीक आहे. मॉड्युलस म्हणजे काय बघा, 11th मध्ये झालंय तुमचं मॉड्युलस. आता तुम्ही म्हणता की सर सगळंच 11th मध्ये झालं. ठीक आहे. तर मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. लक्षात आहे का फॉर्म्युला, 11th मध्ये झाला स्ट्रेस अपॉन स्ट्रेन मॉड्युलस म्हणजे. ठीक आहे. तर स्ट्रेस तर आपल्याला माहिती आहे. आता फ्लुइडचं जर का मॉड्युलस काढायचं झालं तर हे मी काय म्हणतो तुम्हाला, मॉड्युलस काय 0, स्ट्रेस शेअर मॉड्युलस काय 0. तर काय बरं 0, मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता स्ट्रेस म्हणजे काय, शब्दावरून लक्षात येते की स्ट्रेस म्हणजे तणाव. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला ताण किंवा तणाव देणे. आता फ्लुइड काय, फ्लुइडची प्रॉपर्टी काय, दॅट कॅन फ्लो. फ्लो म्हणजे काय, लिक्विड फॉर्म मध्ये किंवा गॅसियस फॉर्म मध्ये किंवा प्लाझ्मा फॉर्म मध्ये, कोणताही फॉर्म घ्या. एक लिक्विड फॉर्म असला त्यातला वॉटर घ्या. ठीक आहे. वॉटरला तुम्ही स्ट्रेस करू शकता, नाही करू शकत. वॉटरला तुम्ही स्ट्रेस नाही करू शकत कारण ते लिक्विड फॉर्म मध्ये ना, तुम्ही त्याला पकडूच नाही शकत, स्ट्रेस काय करणार, बरोबर. म्हणजे इम्पॉसिबल आहे की वॉटरला स्ट्रेस करणं. ठीक आहे. वॉटरला स्ट्रेस नाही करू शकत किंवा गॅसला पण तुम्ही स्ट्रेस नाही करू शकत की तो छातीत लागणार नाही, आणि प्लाझ्माला नाही करू शकत. ठीक आहे. या गोष्टीला आपण स्ट्रेस नाही करू शकत. आता स्ट्रेस नाही करू शकत त्याचा अर्थ काय, हे काय झालं 0. याची व्हॅल्यू झाली 0 झाली ना, तर स्ट्रेसच नाही करू शकत, काय झालं 0 झालं. ठीक आहे. आता स्ट्रेन म्हणजे काय असतं का, एखाद्या गोष्टीला ओढणे किंवा त्याला दाबणे, प्रेशर अप्लाय करून. बाय अप्लाइंग प्रेशर, एखाद्या गोष्टीला ओढणे किंवा दाबणे. ठीक आहे. कंप्रेस करणे किंवा त्याला ताणणे थोडंफार, बाय अप्लाइंग प्रेशर. ठीक आहे. तर तुम्ही स्ट्रेन पण नाही करू शकत, म्हणजे दाबू पण नाही शकत लिक्विडला. इन एनी म्हणजे एखाद्या केस मध्ये दाबू पण शकता. ठीक आहे. म्हणजे स्ट्रेस तर बिलकुलच नाही करू शकत, पण स्ट्रेन करू शकाल एखाद्या कंडिशन मध्ये, स्ट्रेन करू शकाल बाय अप्लाइंग प्रेशर. पण ते जे स्ट्रेन असेल ते 0.01 च्या लेवल मध्ये असेल, म्हणजे फार कमी प्रमाणात करू शकाल तुम्ही त्याला स्ट्रेन. तर मग आता बघा 0.01 जर काय, तर ते फार निग्लिजिबल आहे जवळपास, म्हणजे इज इक्वल टू 0. हे पण काय झालं 0 झालं, आणि याची व्हॅल्यू काय पाहिजे 0 येणार. म्हणून मी काय म्हणलं, शेअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0. आता बघा हे झालं फ्लुइडचं शेअर मॉड्युलस. मग आता जर का फ्लुइडचं शेअर मॉड्युलस 0 आहे तर मग सॉलिडचं 0 असेल का, तर सॉलिडचं शेअर मॉड्युलस 0 असेल का नसेल, हे तुम्हाला याच्यावरच लक्षात यायला पाहिजे. आपण मॉड्युलसची किंमत काय काढलेली, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, बरोबर आहे. तर आपण लिक्विडला स्ट्रेस नाही करू शकत, स्ट्रेन पण नाही करू शकत, पण आपण सॉलिडला स्ट्रेस पण करू शकतो, स्ट्रेन पण करू शकतो, बरोबर आहे. सॉलिडला तुम्ही ताणू पण शकता. एखादी सॉलिड वस्तू घ्या तुम्ही हातामध्ये, तिला तुम्ही ताणू शकता, स्ट्रेन पण करू शकता, तिला तुम्ही कॉम्प्रेस पण करू शकता बाय अप्लाइंग प्रेशर किंवा बाय अप्लाइंग फोर्स. ताणू शकता, कम्प्रेस करू शकता. कशाला, सॉलिडला, कोणतेही सॉलिड असू द्या. ठीक आहे. जर का तुम्ही त्याला ताणू शकता आणि कम्प्रेस करू शकता, ऑब्विसली याची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. 0 तर नसणार, बिलकुलच नसणार, कारण तुम्ही त्याला स्ट्रेस पण करू शकता आणि त्याला स्ट्रेन पण करू शकता. तर ऑब्विसली याची जर का काहीतरी व्हॅल्यू आहे, सॉलिडला काय आहे, सॉलिड फ्रेंडली आहे. कशाला, शेअर मॉड्युलस सॉलिड काय फ्रेंडली. तर त्याला आपण कसं लिहू शकतो, सॉलिड subjected to shear force or normal force म्हणून आपण. ठीक आहे.
सॉलिड काय सब्जेक्टेड टू शिअर फोर्स, म्हणजे त्याला आहे ना काहीतरी किंमत येते ना त्याला सॉलिड. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी झाल्या. आता थर्ड पॉईंट काय आला, तर सॉलिड कसा सब्जेक्ट करतो शिअर फोर्सला. आता ते जर का बघायचं झालं तर कसं येईल बघा, हे तुमचं सॉलिड आहे, एक बॉक्स आहे, आपण सॉलिडचा समजून घेऊया. ठीक आहे, आता तुम्ही फोर्स अप्लाय करा ह्या डायरेक्शनने. ठीक आहे, फोर्स अप्लाय करा, तर याचं काय कन्वर्जन होईल बघा. जर का फक्त वरच्या अप्पर डायरेक्शन मधून फोर्स अप्लाय केला तर हे तर सॉलिडचं जे डिफॉर्म म्हणजे शेप जो चेंज होईल तो कसा होईल, असा होईल. बरोबर, तो टील होईल थोडा. टील म्हणजे तिरकस होईल, टील होईल थोडा डायरेक्शन. त्याची फर्स्ट डायरेक्शन काय होती बघा, पहिले तो असा होता, बरोबर, नंतर कसा थोडा वाकडा झाला. तर हे जे आहे, ही जी त्याने पोझिशन चेंज केली, याला आपण काय म्हणतो, शिअर मॉड्युलस. याला आपण काय म्हणतो, शिअर मॉड्युलस. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं की सॉलिड सब्जेक्टेड टू शिअर मॉड्युलस. कसं असतं सब्जेक्टेड, असं मी दाखवतो तुम्हाला की एखादा सॉलिड घ्या, त्याला फोर्स अप्लाय करा, तो जेव्हा टील झाला, तो जेवढ्या अँगल मध्ये टील झाला ते तेवढा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, तेवढा तो शिअर मॉड्युलस त्याने हे केला, सब्जेक्ट केला. ठीक आहे, तर आता म्हणजे प्रत्येक वेळेस आपण सॉलिड घेतलं त्याला फोर्स अप्लाय केला तर होऊन जाईल का लगेच तर शेप चेंज? नाही. तुम्ही स्पंज घ्या, स्पंजवर फोर्स अप्लाय करा तो चेंज होऊन जाईल, बरोबर आहे. तुम्ही लोखंडी रॉड घ्या, त्याच्यावर फोर्स अप्लाय करा, चेंज होणार का? नाही होणार, कारण आपल्याकडे तेवढी ताकद नाही की रॉड करून आपण बेंड करू शकतो. ठीक आहे, एक साधारण रॉड करू शकतो, एक जाडवाला रॉड घ्या, एकदम जाडवाला, आणि त्याला तुम्ही बेंड करून दाखवा, नाही करू शकत. तर का नाही करू शकत, तर त्याचं एक रिझन आहे, ते पण आपण पॉईंट बघूया. मी हे यूज करतो. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, सॉलिड अपोज द शिअर स्ट्रेस बाय डेव्हलपिंग रिस्टोरिंग फोर्स. आता मी तुम्हाला सांगितलं की एक्सटर्नल फोर्स लावून तुम्ही प्रत्येक सॉलिडचा शेप डिफॉर्म नाही करू शकत, किंवा प्रत्येक सॉलिडला तुम्ही डिफॉर्म नाही करू शकत एक्सटर्नल फोर्स लावून. तुम्ही स्पंजला डिफॉर्म करू शकता बाय अप्लाइंग स्मॉल अमाउंट ऑफ एक्सटर्नल फोर्स, बट तुम्ही एक जाड जवळपास 20-25 mm चा जो गज राहतो त्या गजाला तुम्ही डिफॉर्म करू शकता का? नाही करू शकत. तुम्ही असं त्याला टिल्ट किंवा बेंड किंवा मोडू नाही शकत, किंवा त्याचा शेप चेंज नाही करू शकत. ठीक आहे, का बरं नाही करू शकत? कारण काय होतं बघा, प्रत्येक जो सॉलिडच नाही, प्रत्येक जी गोष्ट आहे ती काय करत असते, सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, काही पण असो, तुम्ही त्याला जर का एक्सटर्नल फोर्स अप्लाय करताय, कोणीही असो, इव्हन दो एखादा सजीव माणूस जरी असो, एखादा व्यक्ती जरी असो, तुम्ही जर का त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करताय तर काय करणार आहे, आपल्याला रेजिस्ट करणार, बरोबर आहे. तो काय करणार, रेजिस्ट करणार. मग आता जर का एक निर्जीव वस्तू आहे सॉलिड, तिच्यावर जर का आपण फोर्स अप्लाय करतोय, तिला जर का डिफॉर्म करण्याचा प्रयत्न करतोय, ती जर का शेप जर का चेंज करण्याचा प्रयत्न करतोय, तर ती काय करणार बघा, तिचं इंटरनल जे पॉवर आहे, तिची इंटरनल पॉवरला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स. तिच्या आतला जो फोर्स आहे, रिस्टोरिंग जो फोर्स आहे, तो जो फोर्स आहे तो आपल्या एक्सटर्नल फोर्स वरती अप्लाय करणार. म्हणजे काय करणार, ते आपण अपोज करणार. ठीक आहे, अपोज कशासाठी करणार, ती डिफॉर्म न होण्यासाठी. कोणतीही गोष्ट असू द्या युनिवर्स मध्ये, ती चेंज होण्यासाठी अगोदर नाहीच म्हणत असते, बरोबर. चेंज मान्य नसतो कोणत्याच गोष्टीला. तर आपण जर का एखाद्या गोष्टीला फोर्स अप्लाय करतोय, म्हणजे आपण त्यामध्ये त्यात डिफॉर्म करतोय, त्याला काहीतरी चेंज होतोय त्या गोष्टीमध्ये, तर ते काय करणार बघा, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे आतला जो फोर्स आहे, जो इंटरनल फोर्स आहे, तो आपल्या फोर्सवर अप्लाय करणार आणि आपल्याला अपोज करणार, बरोबर आहे. कुठपर्यंत अपोज करणार आहे बघा. आता स्पंज आहे, स्पंजचा रिस्टोरिंग फोर्स फार कमी असतो. ठीक आहे, कारण त्याच्या आतमध्ये तेवढी इंटरनल पॉवर नाही, त्याच्यामुळे आपण त्याला थोडं जरी दाबलं तर तो दबून जातो. ठीक आहे, पण रॉडचा रिस्टोरिंग फोर्स जो आहे, तो इंटरनल फोर्स आहे, तो खूप जास्त आहे, बरोबर आहे. अगोदरच तर लोखंड मजबूत आहे, तर रॉडचा जो रिस्टोरिंग फोर्स जास्त आहे, त्याच्यामुळे आपण त्याला फोर्स पूर्ण ताकदीने जरी अप्लाय केला तरी त्याचा आपला जो फोर्स आहे स्वतःचा, तो त्या रिस्टोरिंग फोर्स पेक्षा कमी आहे, बरोबर आहे. रिस्टोरिंग फोर्स पेक्षा आपला फोर्स कमी आहे, मग ते काय होणार, डिफॉर्म होणार का? नाही होणार. जर का रिस्टोरिंग फोर्स जर का आपल्या फोर्स पेक्षा जर का जास्त असेल, तर तो जो सॉलिड आहे, तो जो सबस्टन्स आहे, तो डिफॉर्म होणार नाही, बरोबर आहे. मग तो जर का डिफॉर्म होणार नाही, तर त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल. डिफॉर्मेशन ऑफ सॉलिड इज रिव्हर्सिबल. दॅट इज काय, डिफॉर्मेशन ऑफ सॉलिड इज रिव्हर्सिबल. म्हणजे काय, एक स्पंज आहे, त्याला आपण डिफॉर्म करू शकतो का, आपण स्मॉल अमाउंट ऑफ प्रेशर किंवा स्मॉल अमाउंट ऑफ फोर्स. बट एक रॉड आहे, त्याला आपण डिफॉर्म नाही करू शकत बा आपले लार्ज अमाउंट ऑफ प्रेशर आणि लार्ज अमाउंट ऑफ फोर्स बायस. ठीक आहे, आपण अप्लाय केलेला जास्तीत जास्त फोर्स नाही, म्हणजे स्वतः ह्युमन बॉडीने जो फोर्स अप्लाय केला त्याने सुद्धा आपण त्या रॉडला डिफॉर्म नाही करू शकत, त्याचा फोर्स चेंज नाही करू शकत. का बरं? कारण त्याचा जो रिव्हर्सिबल फोर्स आहे तो आपल्या फोर्स पेक्षाही जास्त आहे, बरोबर आहे.
म्हणजे काय झालं बघा, डिफॉर्मेशन फोर्स हा जर का लेस असेल कशापेक्षा, रिस्टोरिंग फोर्स पेक्षा, रिस्टोरिंग फोर्स पेक्षा हा जर का कमी असेल तर ती प्रोसेस काय होते, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे, बरोबर. डिफॉर्मेशन इज रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये डिफॉर्मेशन होईलच असं नाही. जर का रिस्टोरिंग फोर्स जर का जास्त असेल सबस्टन्सचा तर डिफॉर्मेशन होणार नाही, ती आपल्या संस्था काय करेल, फेल करेल. ठीक आहे. तर असं आता सॉलिडचा काय डिफॉर्मेशन फोर्स फार जास्त होतो ऍज कम्पेअर टू फ्लुइड. आता फ्लुइडचा डिफॉर्मेशन फोर्स, फ्लुइड हॅज अ लेस अमाउंट ऑफ डिफॉर्मेशन फोर्स किंवा लेस अमाउंट ऑफ रिस्टोरिंग फोर्स, डिफॉर्मेशन फोर्स. फ्लुइड हॅज अ लेस अमाउंट ऑफ रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे. आणि त्याची जी रिव्हर्सिबल जी प्रोसेस आहे ती नाहीये. आपण फ्लुइडला जर का एकदा कन्वर्ट केलं समजा कशामध्ये, भांड्यामध्ये समजा, ग्लास मध्ये समजा आपण फ्लुइड घेतला आणि त्याला आपण जार मध्ये समजा टाकलं, तर तो जारचा फोर्स, जारचा जो शेप आहे तो अप्लाय करून टाकेल. ते ऑटोमॅटिकली परत याचा शेप नाही घेणार. कशाचा, आपल्या आपण ज्या कप मधून तिला आपण जार मध्ये टाकलं त्या कपचा शेप ते ऑटोमॅटिक नाही घेणार, परत आपल्याला कप मध्ये टाकावं लागेल तेव्हा. म्हणजे ती रिव्हर्सिबल नाही. जेव्हापर्यंत आपण तिला फोर्स अप्लाय करत नाही ती स्वतःहून काही नाही करू शकत. ओके. तर हे झालं आता सॉलिडचं. लिक्विडचं बघितलं तर त्याचा रिस्टोरिंग फोर्स फार कमी असतो. ठीक आहे. आता हे कन्सेप्ट तुम्हाला समजून गेली. रिस्टोरिंग फोर्स काय आहे, डिफॉर्मेशन कशाला म्हणतात, फ्लुइड काय आहे, शिअर मॉड्युलस काय आहे, एवढा कन्सेप्ट तुम्हाला कळलं. आता बघा एक दोन फोर्स आहेत, साधी सिंपल. जर का एखादा सबस्टन्स आहे त्याला आपण चारही साईडने त्याचा फोर्स अप्लाय करतो. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, कंप्रेशन फोर्स. आपण त्याला काय म्हणतो, कंप्रेशन फोर्स. हा असा सबस्टन्स आहे, याला जर का तुम्ही अशा पूर्ण एजेस करून, त्याच्या जेवढ्या पण एजेस आहेत त्या सगळीकडून जर का त्याला फोर्स अप्लाय करताय तर आपण त्याला काय म्हणणार, कम्प्रेशन फोर्स. बरोबर आहे. याला आपण काय म्हणणार, कम्प्रेशन फोर्स. का कम्प्रेशन फोर्स नाव म्हणजे डायग्राम मध्ये दिसते का आपण त्याला कम्प्रेस करायला लागलो. आपण जर का कम्प्रेस करायला लागलो तर ऑब्व्हियसली त्याला काय म्हणणार, कम्प्रेशन फोर्स. बरोबर आहे. आणि आता आपण बघा या कंडिशन मध्ये आपण त्याला दाबलंय प्रत्येक साईडला. जर का आपण प्रत्येक साईडला त्याला ओढलं आउटसाइडला, जर का त्याला ओढण्याचा प्रयत्न करत आपण त्याला काय म्हणतो, टेन्साइल फोर्स. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, टेन्साइल फोर्स. बस हे फोर्स लक्षात ठेवा की कंप्रेशन फोर्स किंवा कोणत्या कंडिशन मध्ये म्हणायचा आणि टेन्साइल फोर्स कोणत्या कंडिशन मध्ये म्हणायचा. ठीक आहे. टेन्साइल फोर्स म्हणजे प्रत्येक साईडला आपण त्याला ताणू लागलो, खालून वरतून साईडला, लेफ्ट राईट सगळीकडून आपण त्याला ओढतोय, म्हणजे आपण काय करतोय त्याला आपण काय म्हणतो, टेन्साइल फोर्स. ठीक आहे. तर आपण आता प्रॉपर्टीज बघूया कशाच्या, फ्लुइडच्या. त्यानंतर आयडियल गॅसच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्यानंतर फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. तर आपण त्या डिस्कस करूया. ठीक आहे. तर आता आपण चारही प्रॉपर्टी बघूया. इट इज इनकॉम्प्रेसिबल, इट इज रोटेशनल, इट इज नॉन विस्कस आणि इट इज स्टेडी. ठीक आहे. तर काय आहे बघा प्रॉपर्टी, इट इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय की आपण त्याला कॉम्प्रेस नाही करू शकत. इट इज इनकॉम्प्रेसिबल. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण फ्लुइड कॉम्प्रेस नाही करू शकत. ठीक आहे. इनकम्प्रेसिबल म्हणजे कम्प्रेस नाही करू शकत. आता कोणतीही गोष्ट जर कम्प्रेस करायची झाली, आता हे आपण काय बघतोय, गॅस विचार करतो. ठीक आहे. तर गॅस जर का आपल्याला कम्प्रेस करत झाला आपण कशात करणार आहे, कंटेनर मध्ये करणार. ठीक आहे. कंटेनरला काय असतं, व्हॉल्यूम असतं. आता इट इज इनकम्प्रेसिबल म्हणजे काय, त्याची जी डेन्सिटी आहे ती काय झाली, कॉन्स्टंट. बरोबर. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. आता बघा हा कंटेनर आहे एवढा, त्यामध्ये हा गॅस आहे, हा झाला गॅसचा मास आणि या कंटेनर मध्ये काय झालं, ते व्हॉल्यूम झालं. ठीक आहे. आता व्हॉल्यूम वाढवा म्हणजे काय वाढवा, कंटेनर वाढवा. तरी पण गॅस काय झाला, हा जो एवढा गॅस आहे हा पूर्ण कंटेनर मध्ये फिल होतो. गॅस एवढाच, मास एवढाच गॅस, पण मोठ्या कंटेनरमध्ये टाकलं काय होणार, पूर्ण त्याचे जे पार्टिकल आहेत लांब 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 जाणार, पण ते पूर्ण कंटेनर पसरणार. ठीक आहे. म्हणजे काय होतंय, इथं जर का आपण जर का त्याला म्हणलं की आपण जर इथं कम्प्रेस केलं तर नाही, हे बघा ते आपण जसं जसं कंटेनर वाढवणार तसं तसं ते मोकळं होणार. म्हणजे इनकम्प्रेसिबल आहे तर त्याची डेन्सिटी ती कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे.
डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार आहे एका प्रकारे. नंतर इट इज इररोटेशनल. इररोटेशनल म्हणजे काय, त्याचा जो फ्लो आहे गॅसेसचा जो फ्लो आहे तो स्मूथ आहे, त्यात टर्ब्युलन्स येत नसतं. ठीक आहे, टर्ब्युलन्स येत नसतं, गॅसेसचा जो फ्लो आहे तो स्मूथ असतो, स्मूथ फ्लो. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट काय, टर्ब्युलन्स. नो टर्ब्युलन्स, टर्ब्युलन्स त्यात नसतं. ठीक आहे, आता टर्ब्युलन्स म्हणजे काय बघा, जेव्हा तुफान येतं किंवा जेव्हा पाऊस वगैरे पडतो, जेव्हा ढगांमध्ये जो कडकडाट होतो, ज्या विजा वगैरे कडकडतात, त्याला आपण काय म्हणतो, टर्ब्युलन्स म्हणतो. ठीक आहे, त्याला असतो टर्ब्युलन्स. आता तुम्ही म्हणसा पाऊस पडायच्या टायमाला जे ढग असतात ते पण फ्री असतात, त्याच्यावर आपण कोणता एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, मग तिथे कसं टर्ब्युलन्स होतो, बरोबर आहे. तर ढगांचा विषय असा असतो की ते जेव्हा एकमेकावर फ्रिक्शन होतात त्यांचं एकमेकावर आणि जेव्हा टर्ब्युलन्स क्रिएट होतो, तर आपण जरी त्याच्यावर कोणता एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नसतो, तरी पण जी एअर आहे, जे नेचर आहे, ते त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतं, त्याच्यामुळे काय होतं, टर्ब्युलन्स होतो. आयडियल गॅसमध्ये काय, आयडियल गॅसमध्ये मी अगोदर सांगितलं एक्सटर्नल फोर्सचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे इथे काय होणार, जो फ्लो आहे त्याचा जो स्मूथ होणार, टर्ब्युलन्स वगैरे बिलकुल होणार नाही. ठीक आहे, आता इथे नॉन विस्कस. आता तुम्हाला विस्कॉसिटी काय आहे हे जर का माहिती नसेल तर नॉन विस्कस कसं करणार. ठीक आहे, तर विस्कॉसिटी नावाचा एक टॉपिक आपण शिकणार आहोत या चॅप्टर मध्ये, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. आता जरी नाही कळलं तरी समोर विस्कॉसिटी म्हणजे काय ते कळल्यानंतर नॉन विस्कस असते फ्लुइड ते तुम्हाला कळून जाते. ठीक आहे, इट इज नॉन विस्कस म्हणजे काय, देयर इज नो इंटरनल फ्रिक्शन. त्यामध्ये काय, इंटरनल फ्रिक्शन होत नाही, इंटरनल फ्रिक्शन होत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे तुम्हाला कन्सेप्ट जरी कळाला नाही तर लक्षात ठेवा, इट इज नॉन विस्कस. जेव्हा विस्कोसिटी आपण पॉईंट बघू डिटेल्स मध्ये तेव्हा तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, आता लास्ट पॉईंट काय आहे, फ्लो इज स्टेडी. आता फ्लो इज स्टेडी, नावावरूनच माहिती की फ्लो त्याचा स्टेडी आहे, पण कसा फ्लो जर का स्टेडी आहे तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे इन टाइम. प्रत्येक टाइम त्याची व्हेलॉसिटी काय असणार, कॉन्स्टंट असणार. या टाइम साठी एवढी कॉन्स्टंट, टाइमची प्रत्येक टाइम पिरियड साठी त्याची व्हेलॉसिटी काय असणार, कॉन्स्टंट असणार. तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो, फ्लो इज स्टेडी म्हणतो. ठीक आहे, तर ह्या काय प्रॉपर्टी आहेत, प्रॉपर्टी ऑफ आयडियल गॅस. अशाच काहीतरी प्रॉपर्टीज आहेत लिक्विडच्या, फ्लुइडच्या, तेही आपण बघूया. सोपे आहेत एकदम. सांगितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही काय सांगायची गरज होती काय, तर माहितीच होती आम्हाला. ठीक आहे, तर एक शिक्षणाचा पार्ट म्हणून आपण तेवढ्या वेळेला डिस्कस करून घेऊया. तर बघा फ्लुइडच्या प्रॉपर्टी काय आहे, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशनला ते अपोज करत नाही. का बरं अपोज करत नाही, रिस्टोरिंग फोर्स एवढा कमी आहे त्याच्यामध्ये की अपोज केलं तरी काही वाटत नाही की त्यांनी अपोज केलं म्हणून. ठीक आहे, कारण रिस्टोरिंग फोर्स जवळपास नाहीच आहे फ्लुइड मध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो एवढा कमी असल्यामुळे ते डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. तर डू नॉट अपोज डिफॉर्मेशन म्हणजे काय, आपण त्यांना जेव्हा डिफॉर्म करू तेव्हा काय होतं, ते परमनंटली काय होतं, डिफॉर्म होऊन जातात. परमनंटली डिफॉर्म होतात म्हणजे कधीपर्यंत डिफॉर्म होतात, जोपर्यंत आपण त्याला परत एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, परत त्याला डिफॉर्म करत नाही, तोपर्यंत ते परमनंट राहतात त्या डिफॉर्मेशन मध्ये. ठीक आहे, पण दे डू नॉट हॅव दे हॅव अ ॲबिलिटी टू फ्लो. हे सांगायची गरज नाही, कारण फ्लुइड हे फ्लो तर होणारच आहे, त्याच्यामुळे त्याची ती ॲबिलिटी असणार, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. त्यानंतर काय, दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर. ऑब्वियसली दे हॅव ॲबिलिटी, जर फ्लुइड आहे, आता मी तुम्हाला इतक्या वेळ सांगतो की फ्लुइड आहे, फ्लुइड म्हणजे काय, काय ते लिक्विड आहे, ते गॅस आहे, तर तुम्ही त्याला ज्या पण कंटेनर मध्ये टाका त्या कंटेनरचा तो शेप घेणार आहे. ठीक आहे, दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की प्रॉपर्टी अशा आहे की सांगितल्यानंतर तुम्ही म्हणून हे आम्हाला माहिती होतं कसं सांगितलं. ठीक आहे, तरी पण एक अभ्यासाचा भाग म्हणून लक्षात ठेवा. विचारणार तर नाही पेपर मध्ये, विचारलं तर फारच चांगलं फुकटच्या मार्क घेऊन टाकायचे. ठीक आहे, तर हे झालं प्रॉपर्टी सांगितल्यामध्ये गॅसेसच्या, प्रॉपर्टी सांगितल्यामध्ये फ्लुइडच्या. त्यानंतर फ्लुइड म्हणजे काय ते सांगितलं. त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट, शेअर मॉड्यूल्स आपण बघितलं. सॉलिड मध्ये असतो, लिक्विड मध्ये ऑब्सेंट असतो. का ऑब्सेंट असतो, ऑब्सेंट असतो म्हणजे झिरो असतो शेअर मॉड्यूल्स लिक्विडचा. का झिरो असतो मी तुम्हाला सांगितलं. मॉड्युलसची डेफिनेशन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. नाही का स्ट्रेस अपॉन स्ट्रेन 11वीचं पुस्तक आहे तुमच्याकडे, विकलेलं असते नंतर एकदा बघू. ठीक आहे, बस एवढं आहे फ्लुइड मध्ये बेसिक कन्सेप्ट आपण बघितलंय. त्याच्यानंतर आपण टॉपिक वर सुरू करणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण
टॉपिक सुरू करू. बेसिक कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये बघून घेतलं. मला असं वाटतं काही अडचण नसेल कारण एकदम साधारण कन्सेप्ट आहे.